सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते रूपम कॉस्मेटिक्स आणि मेंदळे कुटुंबातर्फे। आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच। अवॉर्ड कालच डिक्लेअर झाला। खरं सांगायचं तर मला विश्वासच बसला नाही। मला ना माझ्या सारंगचे पूर्वीचे दिवस आठवले, सारंगच्या उमेदीचे दिवस। खूप मेहनत करायचा, खूप कष्ट घ्यायचा आणि त्यावेळेस ना असे फोन वाजायचे सतत अवॉर्ड साठीचे। असं तुम्हाला जर का प्रश्न विचारायचे असतील तर यू मे प्रोसीड। सगळ्यात आधी तुमचं सर्वांचं अभिनंदन। थँक्यू। सारंग सर, इतका मोठा पुरस्कार मिळालाय, काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच आनंद झालाय आणि ही मेहनत फक्त माझ्या एकट्याची नाही आहे, माझ्या आई वडिलांची आहे। कारण ही कंपनी त्यांनी उभी केली आहे। माझे भाऊ नील, सोहम, बबलू, ऐश्वर्या वहिनी आणि ऑफकोर्स अमृता वहिनी। ती कंपनीमध्ये काम जरी करत नसली तरी आमची सगळ्यांची काळजी घेते। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी बायको सावली। तिची मेहनत फळाला आली आहे आणि याचा सगळ्यात जास्त आनंद झालाय मला। सावरी मॅडम, हा पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं? कष्टाचं फळ मिळाल्यावर काय वाटणार? आणि खरं तर मी कुठलंही बक्षीस मिळवण्याच्या अपेक्षेने हे केलं नव्हतं। मला जे प्रामाणिकपणे वाटलं तेच बोलत गेले मी। आणि तसंही बाहेरचं सौंदर्य काळानुसार बदलत जातं, पण आतलं सौंदर्य काळालाही पुरून उठतं। तिलोत्तमा मॅडम, तुमची एक सून प्रसिद्ध आहेच, पण काही दिवसापूर्वी त्यांनी तुम्हाला अडचणीत आणलं होतं आणि आता दुसरी सून तर जागतिक स्तरावर पोहोचले। कसं वाटतंय तुम्हाला? हा काय प्रश्न आहे? खूप आनंद वाटतोय मला।